वा, 2 टाइम गिलायचं आणि नुसता आराम करायचं, हेच राहिलं बाकी या घरात. काका नक्की तुम्हाला बोलायचं काय आहे ते स्पष्ट बोला. तुझ्या बापाने आजवर काय केलं या घरासाठी? माझ्या शिक्षणामुळे आणि माझ्या नोकरीमुळे हे घर उभं आहे. काका, जिथपर्यंत मला माहित आहे तुमचं शिक्षण फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या कष्टामुळे पूर्ण झाले आहे आणि त्या शिक्षणाच्या जोरावर तुम्ही उच्च पदावर नोकरी करत आहात. सिद्धेश थांब, काही गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या. वादाने घर मोठं होत नाही, माणसांनी होतं. माझ्या मेहनतीवर घर उभं आहे, लक्षात ठेवा. काका बस झालं. आजपर्यंत मी शांत होतो कारण 2 भावांमध्ये दुरावा नको म्हणून, पण सख्खेच परक्यासारखे वागतील असा कधी विचारही केला नव्हता. आई बाबा, बस झाला, आता आपण इथं नाही राहायचं. अरे पण नाही आई, आता बस झालं. हो आई, शांतता टिकवण्यासाठी घर बदलावंच लागेल. काय रे, हे कुठं आलोय आपण? बाबा, शेलू स्टेशन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर तुमच्या हक्काच्या घरात. इथे आता काकाची कटकट नसणार आहे आणि मुंबईची धावपळी नाही. चला बाबा, हे आहे तुमच्या हक्काचं घर, तेही आपल्या खिशाला परवडेल असं. आई हे बघ किचन. मोठं आहे रे. बाबा, हा तुमचा आणि आईचा बेडरूम. आई बाबा, ही तुमची गॅलरी. संध्याकाळचा चहा इथेच बसून पियायचा. अरे पण हे शक्य कसं झालं? चला सांगतो. बाबा, सचिन बागडे सरांमुळे सगळं काही शक्य आहे. यांच्याकडे आपण डोळे मिटून घर बुक करू शकतो. जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर बुक करायचं असेल तर शेलूला आल्यावरती सचिन बागडे सरांना नक्की भेट द्या. त्यांचा मोबाईल क्रमांक मी स्क्रीनवर दिलेला आहे. धन्यवाद.